नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या वर्षापासून सेमिस्टर सेकंडसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या विद्यापीठाने FY BA, FY BCom, FY BBA, FY BSc, BSc कॉम्प्युटर सायन्स याचबरोबर इतर सर्वच विद्याशाखांसाठी या वर्षापासून लोकशाही, निवडणूक आणि सुशासन म्हणजेच डेमोक्रेसी, इलेक्शन अँड गव्हर्नन्स हा 2 क्रेडिटसाठी हा पेपर कंपल्सरी करण्यात आलेला आहे. या पेपरचा सिलेबस जो आहे तो यापूर्वी आपण दिलेला आहे. तर यातील पहिला जो काही टॉपिक आहे तो म्हणजे डेमोक्रेसी आणि त्यामध्ये भारतीय राज्यघटना, याचबरोबर लोकशाहीचा विकास, लोकशाहीचे प्रकार, लोकशाहीचे मूल्यमापन या घटकांचा आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यास करावायचा आहे. तर आज आपण पहिला जो काही टॉपिक आहे पहिल्या चॅप्टर मधील तो म्हणजे भारतीय राज्यघटना. तर यामध्ये भारतीय राज्यघटनेची निर्मिती, तिची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारतीय राज्यघटनेची जडणघडण या बाबींचा आपण अभ्यास करणार आहोत. भारतीय राज्यघटनेचे स्वरूप आणि तिची निर्मिती जाणून घेण्यापूर्वी प्रथम भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी विचारात घेणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटना ही अस्तित्वात येण्यापूर्वी भारतात जवळपास 100-125 वर्ष ब्रिटिशांचे राज्य होते. 1857च्या स्वातंत्र्य युद्धापासून 1947 पर्यंत भारतीयांना ब्रिटिश सत्तेशी संघर्ष हा नेहमी करावा लागत होता. या स्वातंत्र्य लढ्याची एक दीर्घ परंपरा भारताला लाभलेली आहे. भारताची आज जी काही प्रचलित राज्यघटना आहे त्या राज्यघटनेवरती ब्रिटिश राजवटीचा प्रभाव राहिलेला आहे. ब्रिटिश राजवटीमध्ये जे काही विविध स्वरूपाची कायदे, प्रशासकीय कायदे असतील, योजना असतील, काही सुधारणा असतील त्या निर्माण करण्यात आल्या आणि त्याचा प्रभाव हा भारतीय राज्यघटनेवरती निश्चितपणे पडलेला दिसतो. म्हणून आपण भारतीय राज्यघटनेचे स्वरूप आणि तिची निर्मिती जाणून घेत असताना ब्रिटिश कालीन भारताची परिस्थिती कशी होती, ब्रिटिशांचे आगमन आणि त्या काळातील वेगवेगळी कायदे या संदर्भातील आपण आढावा घेणं या निमित्ताने संयुक्तिक ठरणार आहेत. तर इसवी सन 1600 मध्ये इंग्लंडची जी काही राणी आहेत, राणी पहिली एलिझाबेथ हिने ईस्ट इंडिया कंपनीला भारतासोबत व्यापार करण्याची परवानगी दिली होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया या कंपनीची स्थापना इंग्लंडमध्ये झाली आणि त्यांनी भारतासोबत व्यापार करण्याची सुरुवात तिथे केलेली होती. तर इसवी सन 1600 साधारणतः 12 मध्ये प्रत्यक्ष व्यापाराला या कंपनीच्या माध्यमातून प्रत्यक्ष व्यापाराला ही सुरुवात झालेली आहे. ही कंपनी भारतात व्यापार करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा ही कंपनी हस्तक्षेप करत होती. कारण इसवी सन 1600 नंतर भारतामध्ये जे काही मुघल साम्राज्य होतं, या मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाला सुरुवात झालेली होती. त्यामुळे एक राजकीय पोकळी निर्माण झालेली होती. भारतातील जे काही राजे रजवाडे होते तर त्यांच्या आपापसामध्ये नेहमी संघर्ष चालत असेल आणि त्यातून मुघलांची सत्ता सुद्धा खिळखिळी बनलेली असल्यामुळे एक केंद्री अशी काही राजकीय सत्ता उरली नव्हती. सतत संघर्ष आणि युद्ध, लढाई यामध्येच संपूर्ण शक्ती या भारतीय राजांची जात होती. या संधीचा फायदा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उचलला आणि मग त्यांनी 1757 मध्ये बंगालचा जो काही नवाब होता सिराजउद्दौला याच्या विरोधात मोहीम उभी केली आणि बंगालचा नवाब सिराजउद्दौला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये 1757 मध्ये प्लाशी या ठिकाणी प्लाशीची लढाई ती झालेली होती. त्यानंतर ब्रिटिश इंडिया ही जी काही कंपनी आहे ही कंपनी भारतामध्ये राजकीय सत्ता
प्रस्थापित करत असताना ह्या कंपनीच्या कारभारावरती काही नियंत्रण आवश्यक आहे, म्हणून इंग्लंडमधील ह्या ब्रिटिश पार्लमेंटने काही कायदे केलेले होते. त्यामध्ये 1773 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने या ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा पास केलेला होता. या कायद्यानुसार कंपनीच्या अधिकाराखाली असलेल्या सर्व प्रदेशांचे एकत्रीकरण करण्यात आले आणि बंगालचा जो काही गव्हर्नर होता हा संपूर्ण भारतीय प्रदेशांचा गव्हर्नर जनरल बनला. तसेच मुंबई व मद्रास येथील जो काही मुख्य प्रशासक होता यांचा उल्लेख गव्हर्नर असा करण्यात येऊ लागला आणि गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी इतर 4 सदस्यांचे एक मंडळ निर्माण करण्यात आले होते. या गव्हर्नर जनरलसह कौन्सिलला कायदेविषयक व कार्यकारी विषयक अधिकार देण्यात आले. तसेच कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची सुद्धा स्थापना करण्यात आलेली होती. ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी आणि नोकर वर्गाकडून जो काही भ्रष्टाचार होत होता त्याला प्रतिबंध करण्याचे कार्य या रेग्युलेटिंग ऍक्ट द्वारे सुरू झालेले होते. गव्हर्नर जनरल, कौन्सिल सदस्य आणि मुख्य न्यायाधीश यांच्या वेतनातही या ऍक्टच्या माध्यमातून वाढ करण्यात आलेली होती. त्यानंतर 1773च्या ह्या रेग्युलेटिंग ऍक्टच्या कायद्यातील दोष दूर करण्याच्या हेतूने 1784 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने पुन्हा एक कायदा पास केला, तो म्हणजे पिट्स इंडिया ऍक्ट. त्याला पिट्स ऍक्ट या नावाने सुद्धा ओळखले जाते. रेग्युलेटिंग ऍक्ट मधील तरतुदीनुसार ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराची दर 20 वर्षांनी फेर तपासणी करण्यात आली आणि 1773, 1793, 1893, 1813, 1833, 1853 अशी 4 वेळा तपासणी करून पार्लमेंटने नवीन कायदे करून कंपनीच्या राज्यकारभारामध्ये फेरबदल केले. त्यानुसार गव्हर्नर जनरलला कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाचे उल्लंघन करण्याचा अधिकार प्राप्त झाले. तसेच कंपनीची भारतातील व्यापारी मक्तेदारी सुद्धा नष्ट करण्यात आली. त्यामुळे भारतात व्यापार करण्याविषयी कंपनीचा जो काही एकाधिकार होता हा सुद्धा संपुष्टात आला. 1853च्या ज्या कायद्यानुसार कंपनीला प्राप्त होणारी आज्ञापत्राची 20 वर्षाची मुदत रद्द करण्यात आली. जोपर्यंत ब्रिटिश पार्लमेंट कंपनीचा राज्यकारभाराचा अधिकार रद्द करत नाही तोपर्यंत कंपनीने ब्रिटिश साम्राज्याचे प्रतिनिधी या नात्याने भारतात शासन करावे असे नमूद करण्यात आले. तसेच कायदे निर्मितीचे कार्य कार्यकारी मंडळाच्या कार्यापासून वेगळे आहे याही गोष्टीस मान्यता देण्यात आली. त्यानंतर या जी काही ईस्ट इंडिया कंपनी होती तिच्या गैरकारभाराला कंटाळून भारतामधील जे काही इतर संस्थानिक होते तर त्यांनी या ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात मोठा उठाव केला. तोच 1857चा उठाव म्हणून ओळखला जातो. यामध्ये बेगम हजरत महल, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बहादूर शाह जफर यासारख्या संस्थानिकांनी या राष्ट्रीय उठावामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला होता. त्याचबरोबर भारतामधील जे काही सैनिक होते, हिंदी सैनिक जे ब्रिटिश या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये होते, मंगल पांडेच्या नेतृत्वाखाली त्यांनी सुद्धा या उठावामध्ये सहभाग घेतला. परंतु हा राष्ट्रीय उठाव मोडून काढण्यामध्ये या ब्रिटिश कंपनीला यश आले. या उठावाची पराभवाची काही कारणे पण आहेत. त्याबरोबरच या उठावामध्ये यश मिळवल्यानंतर कंपनीच्या राज्यकारभाराविषयी इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावरती नापसंती व्यक्त करण्यात आलेली होती. 1857च्या या स्वातंत्र्य युद्धाच्या निमित्ताने ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची जी काही सत्ता आहे ती सत्ता संपुष्टात आणलेली होती. कारण ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभाराविषयी भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजीचा सूर उमटलेला होता. त्याचबरोबर ब्रिटिश पार्लमेंटने सुद्धा या
ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावरती शंका उपस्थित करून भारतामध्ये जे काही ब्रिटिश पार्लमेंटचं जे काही वर्चस्व आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं जे काही वर्चस्व आहे तर ते नष्ट केले आणि 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीचा जो काही कारभार आहे तो कारभार काढून घेतला. त्यावेळेपासून भारतामध्ये ब्रिटिश सरकारची सत्ता सुरू झाली. म्हणजे 1858 पर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती आणि 1858 पासून राणीचा जो काही जाहीरनामा आहे हा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यापासून भारतात ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता इथं प्रस्थापित झालेली आहे. 1858 जो काही जाहीरनामा आहे तर ह्या जाहीरनाम्यानुसार भारत सचिव आणि इंडिया कौन्सिल यांची स्थापना करण्यात आलेली होती. भारत सचिव पार्लमेंटचा सदस्य तसेच मंत्रिमंडळाचा सुद्धा सदस्य असेल अशी तरतूद यामध्ये करण्यात आलेली होती. तसेच तो भारतातील प्रशासनासंबंधी पार्लमेंटला जबाबदार असेल असेही ठरवण्यात आले. त्याचबरोबर भारतातील राजे व संस्थानिक यांच्याशी जे कंपनीने जे काही करार केले असतील ते स्वीकारून त्यांचे पालन करण्याची जबाबदारी ब्रिटिश सरकारने स्वीकारलेली होती. भारतीयांना समानतेची वागणूक आणि निपक्षपातीपणे न्याय देण्याची हमी या निमित्ताने देण्यात आली. भारतीयांच्या धार्मिक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जाणार नाही. त्याबरोबर धर्म, जात, वंश, वर्ग असा भेदभाव तो न ठेवता सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये भारतीयांना प्रवेश दिला जाईल. कायदे निर्मितीच्या वेळी आणि त्यांच्या कार्यवाहीच्या वेळी भारतीयांच्या प्राचीन अधिकारांचा, रूढींचा, परंपरा व रीतिरिवाजांचा आदर केला जाईल. त्याचबरोबर सार्वजनिक हित व कल्याण या दृष्टीने भारताचा विकास करण्यात येईल असेही ठरवण्यात आले. राणीच्या जाहीरनाम्यामध्ये भारतीयांना जी काही आश्वासने देण्यात आलेली होती त्याचे पालन मात्र ब्रिटिश सरकारला काही करता आले नाही. घटनात्मक दृष्टिकोनातून एवढेच म्हणता येईल की राणीच्या जाहीरनाम्यामुळे भारतामध्ये ब्रिटिश सरकारची सत्ता प्रस्थापित झाली. त्यानंतर 1861 चा भारत सरकार संबंधी कायदा, 1892 चा भारत सरकार संबंधीचा कायदा असे 2 कायदे ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केले. या कायद्यानुसार कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ यांच्या कार्यामध्ये काही प्रमाणामध्ये विभागणी करण्यात आली. तसेच भारताच्या कायदे मंडळातील सभासद संख्या ही वाढवण्यात आली. कार्यकारी मंडळाच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याचे काही अधिकार ही कायदे मंडळाला देण्यात आले. त्यानंतर 1885 मध्ये ॲलन होम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आलेली होती. कारण ब्रिटिश सरकार आणि भारतीय जनता यांच्यामध्ये परस्पर समन्वय असावा. भारतीय जनतेतील जनतेची जी काही समस्या आहे, ज्या काही अडचणी असतील, जे काही तक्रारी असतील या ब्रिटिश साम्राज्यापर्यंत पोहोचवणे किंवा ब्रिटिश शासनापर्यंत पोहोचवणे, ब्रिटिश अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ असलं पाहिजे. या हेतूने राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. यामध्ये ॲनी बेझंट, सर ॲलन होम, व्यंकटचंद्र बॅनर्जी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोपाल कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक यासारख्या अनेक तत्कालीन राजकीय नेतृत्वांनी सहभाग घेतलेला होता. या राष्ट्रीय सभेमध्ये सुद्धा 2 मतप्रवाह होते. एक मतप्रवाह होता की अर्ज आणि विनंत्या आणि शांततेच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारपर्यंत आपल्या तक्रारी पोहोचवायच्या, आणि दुसरा जो काही गट होता तो म्हणजे क्रांतिकारी किंवा जहालवादी त्याला म्हणता येईल, तो लोकमान्य टिळक, बिपिन चंद्रपाल, लाला लजपत राय यांचा तो गट होता. तर त्यांच्या मतानुसार की अर्ज आणि विनंत्या यांच्या माध्यमातून भारतीय जनतेचे प्रश्न हे सुटणारे नाहीये, तर आंदोलने असेल किंवा इतर क्रांतीच्या माध्यमातून जहाल मत व्यक्त करून
किंवा हिंसेच्या माध्यमातून भारताला लवकरात लवकर ब्रिटिशांपासून मुक्त केलं पाहिजे. अर्ज आणि विनंत्यावरती कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये, ब्रिटिशांच्या आश्वासनांवरती विश्वास ठेवू नये, अशा प्रकारची भूमिका घेणारा असा जहालवादी गट होता. यानंतर आपण पुढील लेक्चरला मोर्ले-मिंटो कायदा आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा यांचा अभ्यास करूया. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद.